Hi students, welcome to you my YouTube channel. I am शेखर मांडे. विद्यार्थी मित्रों, आपण 2 दिवसापूर्वी टेस्ट दिली होती चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सवर. बरं, ही टेस्ट घेताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते की टेस्ट कशी घ्यावी, त्याचे उत्तर काय येईल, मुलांचा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स काय येईल. परंतु अतिशय चांगला रिस्पॉन्स, जवळजवळ मोर दॅन 300 स्टुडंट्सने याला काय केलेलं रिस्पॉन्स दिलेला आहे. मग आता हे सर्व चेक करताना हे आन्सर शीट कसं चेक करावं हा एक प्रश्न मनात होता. पण आता बघा, मी तुम्हाला सांगतो की आता मी काय करतोय, तुम्हाला आन्सर सांगतोय, डिस्क्राईब करतोय, ते तुम्ही नीट ऐका आणि तुमची मार्किंग स्कीम पण सांगतो. त्या पद्धतीचे मार्क तुम्ही स्वतः चेक करून तुम्ही मार्क द्या आणि ते मार्क आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला ही टेस्ट घेण्याची पद्धत आवडली, कशी वाटली याबद्दलही तुम्ही कमेंट करू शकता. पहिल्यापासून आपण प्रश्नपत्रिका सोडवू आणि तुम्ही ते आन्सर्स चेक करायचे. जसे मार्किंग स्कीम मी सांगतो, ज्या पद्धतीने मार्क देण्याची पद्धत आहे ती मी सांगतो, तशी तुम्ही स्वतः चेक करा आणि एकूण मार्क 20 आउट ऑफ 20 तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. एक लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 1 काय होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आता हा जो क्वेश्चन आहे, इट कॅरी 4 मार्क्स. देर आर 4 सब क्वेश्चन्स, ईच वन कॅरी 1 मार्क. प्रत्येकाला 1 मार्क आहे. बोर्डमध्ये सुद्धा असा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. मग आता बघा, हे आपलं काय आहे, फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ 2x + 5y = 16 इफ y = 2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. याचा अर्थ काय की y = 2x + 5y = 16 आपण काढतो, टेबल तयार करतो. त्याच्यात आपण एक्सच्या व्हॅल्यू ठेवतो आणि वायच्या काढतो, किंवा वायच्या ठेवतो, एक्सच्या काढतो. मग इथे कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला वायची दिलेली. पुट y = 2. हे तुम्ही असं बाजूला रफ कुठे वर्क करायचं आहे आणि इथं खाली फक्त काय करायचं होतं, तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. मग आता बघा, पुट y = 2, काय 2x 5 × 2 = 16. This is equation in 2 variable. We have to convert it into equation in 1 variable, one unknown. मग काय 2x + 10 = 16 and therefore 2x = 16 - 10. So x = 16 - 10, 6, and this goes to division. So x = 3. ओरली सुद्धा काढू शकतो तुम्ही. 2x 5 × 2 10 तिकडे जाईल, सबट्रॅक्ट होईल. 16 - 10 6. 2x = 6 मीन्स x = 3. तर x = 3 हे का आपलं आन्सर आहे. म्हणजे इथे फक्त आपण काय करायचं आहे, आन्सरमध्ये काय लिहिणार तुम्ही, ऑप्शन ए. जास्तीत जास्त तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही 1 मार्क द्यायचा आहे, स्वतःला 1 मार्क द्यायचा आहे. नंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना बघा, इथे लक्ष द्या. 5 × -5, 3 × -3, 5 × -5, 3 × -3, -25, मायनस and मायनस +9. बरोबर. आता -25 + 9 किती येईल, -16. 25 मधून 9 काढू आपण, 16. मोठा घ्या, लार्ज जो नंबर आहे त्याची साईन द्यायची. -16 हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. इथं आपला आन्सर काय भेटेल तुम्हाला, डी. और मोर कन्व्हिनियंटली यू कॅन राईट -16. सो इथे तुम्हाला 1 मार्क द्यायचा आहे. ज्या पद्धतीने 1 मार्क द्यायचा आहे, आणि रॉंग असेल तर 0 मार्क्स. नाव विल टेक थर्ड MCQs. जसं बघा काय बघू पर्याय, x + y = 3 and 3x - 2y = 4 by determinant method. To solve this equation by determinant method, find dx. मग आता dx फाइंड करायचं आपल्याला. कसं येईल, dx फाइंड करताना आपण काय करतो, आपला d काय आहे, 1. d is the determinant of coefficient 1 3. इकडे 1 - 2 हा जो आहे हा का आपला मेन डिटर्मिनंट. त्याच्यात dx काढताना आपण काय करतो, डीच्या आपल्या एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करतो. कशा ह्या 1 3
1 3 हे कोएफिशियंट कशाने रिप्लेस करायचे 3 आणि 4 3 4 या व्हॅल्यू इथे ठेवायचे आणि 1 मायनस 2 ॲज इट इज. मग काय आता 3 इंटू मायनस 2 1 इंटू 4 -6 -4 -10 हे आपला आन्सर आहे. बी इथं बी लिहायचं आहे -10 राईट असेल तर काय करणार तुम्ही 1 मार्क देणार, अदरवाईज 0. पण त्याच्यानंतर बघा बोर्ड एक्झाममध्ये लक्षात ठेवा मार्क जाण्याची जर कोणती शक्यता असेल तर ती फक्त तुमच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन, कारण तिथं काय चुकीला माफी नाही. तिथं तुम्हाला अर्धा मार्क काही मार्क मिळू शकण्याची शक्यता नाही. मिळालं तर पूर्ण 1 नाहीतर 0. म्हणून काय नीट लक्ष द्या MCQ सोडवताना. 4th वन विच आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स x + 3y = 7 अँड 2x + y = -1. काय दोन लाईन्स x + 3y = 7 आणि 2x + y -1. यांचा जर ग्राफ काढल्यानंतर ज्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राहील ते काय असेल, म्हणजे थोडक्यात काय सोल्युशन काय असेल. आता काही जणांनी काय केलं असेल इक्वेशन सॉल्व्ह केले असतील बरोबर, पण आता MCQ सोडवताना आपल्याला आन्सरकडून म्हणजे हे जे ऑप्शन आहे त्याच्याकडून आन्सरकडे जायचे. आता हे न सोडवता बाय डू नॉट सॉल्व दिस वी कॅन फाइंड द सोल्युशन ऑफ दिस MCQ. हाऊ नाउ टेक 1 by 1 व्हॅल्यू ठेवू आपण 2 - 3 2 आणि -3 एक याच्यात व्हॅल्यू ठेवू 2 आणि -3 काय मग 2 + 3 इंटू -3 इज इक्वल टू 2 - 9 याच्या LHS मध्ये ठेवू किती 2 - 9 -7. सो इक्वेशन इज नॉट सॅटिस्फाईड देअरफॉर दिस इज नॉट सोल्युशन. नाउ ट्राय सेकंड. म्हणून हे ऑप्शन राहणार नाही. सेकंड बघा -2 3. आता -2 आणि 3 याच्या LHS मध्ये टाकू. LHS घ्यायचे -2 3 इंटू 3 -2 + 9 दॅट इज 7. दॅट इज इक्वेशन सॅटिस्फाईड. पण आता सेकंड पण इक्वेशन एखाद्या वेळेस काय एखाद्या पॉईंटमुळे एकच इक्वेशन सॅटिस्फाईड. दोन्ही जर इक्वेशन सॅटिस्फाईड होत असेल तर ते काय राहील आपलं सोल्युशन. दॅट इज द पॉईंट ऑन बोथ द लाईन्स बरोबर. मग काय आता 2 इथे काय करतो मी या सेकंडच्या LHS मध्ये टाकतो 2 इंटू -2 + 3 -1 बरोबर. म्हणजेच काय बोथ इक्वेशन आर सॅटिस्फाईड. सो -2 3 इज अ पॉईंट लाईज ऑन द बोथ लाईन्स. दॅट इज this is the point of intersection of the lines. So our answer is B. -2 3 is the right answer. Now question number 2 is solve. याच्यात आपण 3 सब क्वेश्चन घेतलेले, each one carry 2 marks. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिला, if 3x + 2y = 10 and 2x + 3y = 15 find the value of x + y. x + y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता given equations are (3x + 2y = 10) and 2x + 3y = 15. आता तुम्ही 9th मध्ये वगैरे असे एक्झाम्पल सोडवलेले, ज्यावेळेस तुम्ही काय करा पूर्ण स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हे समजेल की आता आपल्याला x + y ची व्हॅल्यू काढायची. ते x + y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची गरज नाही. तर आता ह्या एक्झाममध्ये काय दिले इक्वेशन्समध्ये इथे काय झालं अल्टरनेट व्हॅल्यू झाले 3x x हा एक्सचा कोएफिशियंट काय 3 इथं काय तो वायचा आहे. अगेन कोएफिशियंट ऑफ y is 2 and here it goes to coefficient of x. So here how to solve this? Only we have to find x + y, not separate x and y. So need not be find separately x and y. We can find direct x + y. How? See here, add equations 1 and 2. Equation 1 and 2 add करायचे किती मग 3x + 2y
is equal to 10, 2x plus 3y is equal to 15, 5x plus 5y is equal to 25. So 5 is, this is in all in 5, multiple of 5, so divide by 5. So we get x plus y is equal to 5. So x plus y is equal to 5. या टाईपमध्ये जर तुम्ही सोल्युशन केलं असेल, सॉल्व केलं असेल तर खूपच छान आहे. पण तुम्ही जर एकदा कधी एक्स आणि वायचे सेपरेट व्हॅल्यू काढले असतील आणि एक्स आणि वायच्या सेपरेट व्हॅल्यूकडून एक्स प्लस वाय लिहिलं असेल, त्याचा आन्सर जर 5 असेल तरी ते करेक्ट आहे, बरोबर. पण एक्सपेक्टेड असं आहे आपल्याला. तर याच्यात काय करायचं तुम्हाला की याच्यामध्ये याला समजा अर्धा मार्क किंवा याला 1 मार्क द्या, याला 1 मार्क द्या, असे 2 मार्क तुमचे होतील, बरोबर. तर तुम्ही मार्किंग स्कीम या पद्धतीने दिली, ही बोर्डची नाही आहे, पण आपण एक रफली मार्किंग घेतो आहे म्हणून तुम्हाला हे सांगतो की इथे 1 मार्क, हे जर असं केलं असेल तर 1 मार्क, असं केलं असेल तर 1 मार्क. आणि तुम्ही जर एक्स वायच्या व्हॅल्यू काढले असतील तर त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग देऊ शकता. नाउ विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. Question number 2 चं second example. Solve 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. First काय? First step is given equations are 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. Take subtraction. मग इथे आपण काय करणार? इक्वेशन 1 and 2. याला काय आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता इथे बघा आपण इक्वेशन 1 आणि 2 लिहिलं. आता इथं काय करायचं आपल्याला, एक व्हेरिएबल काय करायचं आपल्याला, इलिमिनेट करायचं आहे. म्हणून काय इलिमिनेशन मेथडने आपण हे सॉल्व्ह करू. इथं प्लस आणि इथं पण प्लस आहे, म्हणून काय असेल सेम साईन जर असेल तर काय करतो आपण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सो देअरफॉर 3a plus 5b 26 a plus 5b is equal to 22 minus 3a minus a 2a, this is 0, 4, 2a is equal to 4, therefore a is equal to 4 by 2, a is equal to 2. Put in इक्वेशन 1 कोणत्या 2 मध्ये ठेवू, इक्वेशन 2 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा. काय मग 2 प्लस 5b इज इक्वल टू 22, 22 मायनस 2 20 and therefore b is equal to 20 by 5. Therefore b is equal to 4 and therefore AB व्हॅल्यू काय लिहायची 2 4. याला तुम्ही काय करायचं, हाफ मार्क द्यायचा आहे, बरोबर. इकडे याला हाफ मार्क, नंतर ए ची व्हॅल्यू काढली याला हाफ मार्क, बी ची व्हॅल्यू काढली याला हाफ मार्क. हाफ 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 आणि हाफ म्हणजे किती होईल तुमचे 2 मार्क्स. याला एकूण टोटल 2 मार्क द्यायचे. पहा लास्टला जर तुमचे मार्क जर काय आले फ्रॅक्शनमध्ये आले, सपोज काहींचे जर काय आले 99 हाफ आले तर तुम्ही त्याला 20 मध्ये कन्वर्ट करू शकतात. 79 हाफ आले तर किती 18 मध्ये, बरोबर. असे पूर्णांकात मार्क द्यायचे फायनाईट नंबरमध्ये. नाउ विल टेक थर्ड एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन नंबर 2. सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. मग आता फर्स्ट काय given equations are 3x minus 4y is equal to 10, 1 and 4x plus 3y is equal to 5. आता बघा आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं. मग काय नाव वी हॅव टू फाइंड 3 डिटर्मिनंट्स. डी काय 3 minus 4 4 3. मग काय आता 3 into 3 minus 4 into 4. डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल तुम्हाला माहिती सगळ्यांना, क्रॅमर्स मेथड 3 into 3
9. काही डाऊट असेल तर माझे जे व्हिडिओ आहे ग्रॅमर्स रूलचा तो तुम्ही पाहू शकतात. 16 इज इक्वल टू 25. चॅप्टर नंबर 1 आपलं पूर्ण उपलब्ध आहे. प्रॅक्टिस सेट सर्व प्रॅक्टिस सेट्स आहे. अगदी सोप्या भाषेत सहज समजेल असं क्लासरूममध्ये शिकल्यासारखंच वाटेल तुम्हाला. डी इज इक्वल टू काय 25 इज हे झालं आपलं इक्वेशन थर्ड किंवा डीची व्हॅल्यूला आपण थर्ड नाव देऊ. नाव अँड डी एक्स कसा काढतो आपण. रिप्लेस द कोएफिशियंट ऑफ एक्स बाय 10 and 5. 10 आणि 5ने काय करायचे कोएफिशियंट रिप्लेस करायचे. -4 3 10 into 3 minus 4 into 5 30 plus 20 50 dx and dy काय करायचं आपला जो मेन डिटर्मिनंट आहे याच्यात काय करायचं -4 3 हे रिप्लेस करायचे कशाने 10 5. सो 3 4 ॲज इट इज 10 5. 3 into 5 10 into 4 15 minus 40 25. Now by Cramer's rule x is equal to dx by d. What is dx? 50. And what is d? 25. Here dx is dy is -25, d is 25. So y is equal to -1. हे आपलं सोल्युशन राहील. आता याच्यात बघा x इज इक्वल टू 2. आता मार्किंग स्कीम कशी येईल तुमची. याला तुम्ही काय करायचं आहे हाफ मार्क द्यायचा आहे. dxच्या व्हॅल्यूला हाफ मार्क, dyच्या व्हॅल्यूला हाफ मार्क आणि लास्ट जे आन्सर आहे त्याला किती हाफ मार्क्स. असे टोटल 2 मार्क्स तुम्ही काय करायचे कंप्लीट करायचे. हे 2 मार्क तुम्ही तुमच्या याच्यावर मार्कशीटवर द्यायचे. काही कुठे चूक असेल तर तसे मार्क तुम्ही कमी करू शकता. तर या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहू. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. हा किती मार्काला घेतला आपण 6 मार्काला. याच्यात 2 सब क्वेश्चन्स आहे. काय क्वेश्चन नंबर 1 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. 3x - y इज इक्वल टू 2 अँड 2x - y इज इक्वल टू 3. मेन टास्क काय याच्यामध्ये तुम्हाला की 3x - y इज इक्वल टू तुम्हाला याच्यात टेबल काढायचे. 3x - y गिवन इक्वेशन इज पहिल्यांदा घेऊ आपण 3x - y इज इक्वल टू 2. मग काय -y हा +3x तिकडे आता काय -3x. आपली जी एक्सरसाइज 1.2 आहे त्याच्यात आपण ग्राफ एकदम व्यवस्थित घेतलेला आहे. तुम्ही जरूर पहा तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होऊन जाईल. -3x + 2 therefore y इज इक्वल टू 3x - 2. y -1 ने मल्टिप्लाय करू. -1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय y हा +3x काय आपलं -3x गेट +3x +2 गेट -2. आता याला काय करायचं आपल्याला टेबल तयार करायचं आहे. आता याच्यात व्हॅल्यू माझ्या व्हॅल्यू आणि तुमच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्या ग्राफ बुकमध्ये आलं पाहिजे. हां XY आपला जो व्हिडिओ आहे 1.2 चॅप्टर नंबर 1चा तो तुम्ही जरूर पहा. त्याच्यात सर्व आपण ग्राफिकल मेथड एकदम व्यवस्थित दिलेली ब्रीफली. x इज इक्वल टू 1 मी काय करतो किंवा एक कोणताही ठेवा एक्सच्या व्हॅल्यू ठेवायचे आहे आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. पण इथे बघा आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ साधारणतः 6 6 7 7 व्हॅल्यू आपल्या एक्स ॲक्सिसच्या डावीकडे उजवीकडे येऊ शकतात. वरती 7 7 पर्यंत येऊ शकतात. त्या पद्धतीने काय करायचं आपण आपल्या व्हॅल्यू ठेवायचे आहे. मग काय लागते ते मी 1 ठेवतो. 3 × 1 3 3 - 2 1 अगेन आय पुट 2 3 × 2 6 3 × 2 6 6 - 2 4.
एक्सच्या व्हॅल्यू ठेवायची आहे काय, y इज इक्वल टू 3x - 2, एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली, 6 - 2 4, म्हणजे सेकंड पॉईंट आला 2 4. अजून एखादा -1 ठेवतो मी, -1 ठेवल्यावर किती, 3 × -1 - 2 दॅट इज -3 - 2 -5. या पद्धतीने काही 1 1 2 4 -1 -5. तुमच्या व्हॅल्यू अजून वेगळ्या आल्या असतील, यात काही डाऊट नाही, पण या पद्धतीने करायचं आहे. सेकंड, 2x - y इज इक्वल टू 3, सो -y -2x + 3, y इज इक्वल टू 2x - 3, -1 ने मल्टिप्लाय केलं, आता एक्स वाय आता याच्यात काय लागतो, एक्सच्या व्हॅल्यू ठेवायची आहे, एक्सची व्हॅल्यू ठेवा, आता किती ठेवता, 2 ठेवा, 2 × 2 4, 4 - 3 1. आता इथे आपण लार्ज व्हॅल्यू पण ठेवू शकतो, 2 4 ठेवा, 2 × 4 8, 8 - 3 5. अगेन वी कॅन पुट एनी व्हॅल्यू, जस्ट -2 ठेवलं, 2 × -2 -4, -4 - 3 -7, 2 1 4 5 -2 -7. आता यांचा जर आपण ग्राफ काढला, या दोन्ही लाईनचा जर आपण ग्राफ काढला, तर बघा याचं आपल्याला काय, हे जे ग्राफ्स आहे ते कुठे इंटरसेक्ट होता एकमेकाला, -1 -5, -1 -5. बघा याच्यात टाकला आपण -1, ह्या ज्या लाईन्स आहे ह्या कुठे -1 आणि -5 ह्या पॉईंटमध्ये काय होतील, या इंटरसेक्ट होतील. हे आपलं काय राहील, सोल्युशन राहील -1 -5. या पद्धतीने आपल्याला भेटेल. आता ग्राफ काढून दाखवत नाही, तुम्हाला डाऊट असेल तर आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2च्या व्हिडिओवर तुम्ही जाऊन पाहू शकता, आपण सर्व ग्राफ तिथे काढलेले आहे. आता बघा -1 -5 जर तुमचा आन्सर येत असेल तर हे काय राहील, तुम्ही करेक्ट आहे. आता याच्यात मार्किंग कशी द्यायची तुम्हाला, की याला हाफ मार्क, नंतर हाफ मार्क, आणि तुमचं ग्राफला तुम्ही 1 मार्क द्यायचा आहे, आणि तुमचं सोल्युशन त्याला तुम्ही किती मार्क द्यायचा आहे, 1 मार्क. अशा पद्धतीने काय करायचं आहे, हाफ आणि हाफ 1 1 आणि 1 2 आणि हे 1 3. ग्राफवर स्केल लिहा. हे काय आता 1 हाफ आणि 1 हाफ 1 3, या पद्धतीने 3 मार्क्स तुम्ही द्यायचे आणि मला एकूण टोटल कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे. नाउ टेक क्वेश्चन नंबर 3. सेकंड सब क्वेश्चन, सॉल्व 27/x - 2 + 31/y + 3 = 85, 31/x - 2 + 27/y + 3 = 89. हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, ते आपल्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने सोडून दाखवलं आहे. एक जस्ट सांगतो मी आपल्याला, आणि मार्किंग स्कीम सांगतो. फर्स्ट काय येईल आपल्याला, गिवन इक्वेशन्स आर 27/x - 2, 31/y + 3 = 85. इक्वेशन 1. परीक्षेत आपण हे लिहायचं आहे, कारण काय, परीक्षेत आपण क्वेश्चन लिहिला नाही तरी चालतो, पण काय क्वेश्चन आहे आपल्याला आपल्या आन्सर शीटवर यायला पाहिजे, म्हणून इथून आपण स्टार्ट करायचं आहे. आता काय करू आपण, 27/x - 2, 27/x - 2 याचा मिनिंग काय, 27 × 1/x - 2. व्हिडिओत आपण व्यवस्थित डिस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 31/y + 3. काही क्वेश्चन्स मी तुमचे टेक्स्टमधले मुद्दाम घेतलेले, जवळजवळ आपल्याला की 80-90% सिलेबस आपल्या काय येणार आहे, बोर्डला टेक्स्टबुकमधूनच येणार आहे. त्याच्यामुळे आपण हे जास्तीत जास्त
क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले टेक्स्टमधले. आता बा पुट इथं काय आपण 1/x - 2 साठी आपण काय ठेवू ए ठेवू आणि यासाठी काय ठेवू आपण बी. व्हेरिएबल चेंज करू आपण. पुट 1/x - 2 इज इक्वल टू ए and 1/y+3 is equal to b in equations 1 and 2. Therefore we get 27a plus 31b is equal to 85 and 31a plus 27b is equal to 89. Equation 3. आता काय बा इक्वेशन 3 आणि 4 काय याच्यामध्ये अल्टरनेट झालेले बघा व्हॅल्यू. या जे कॉइफिशियंट्स आहे ते काय झाले अल्टरनेट झालेले. बरोबर. मग काय करावं लागेल ॲड इक्वेशन्स 3 and 4. इक्वेशन 3 and 4 काय करू आपण ॲड करू. मग काय येईल बघा आपल्याला 27a plus 31b is equal to 85 plus 31a plus 27b is equal to 89. मग काय लागतं 7 plus 1 8 58a 58b 14 1 कॅरी 174. हे काय पूर्ण आता हे 58च्या मल्टिपलमध्येच आहे बरं. डिवाइड बाय 58. सो a प्लस b इज इक्वल टू 3. 53 जा 150 and 8 3 जा 24. So 150 plus 24 is 174. a plus b is equal to 3. We get this simple equation in a and b. Also सबट्रॅक्ट काय करू आपण आता हे इक्वेशन सेकंड इक्वेशनचे नंबर मोठे दिसतात म्हणून आपण फोर्थ मधून काय करू थर्ड सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. सो we can solve this by Cramer's rule or any other rule, but the numbers are larger, so we use this method. Subtract equation third and fourth. Equation third from fourth. So 31a 27b is equal to 89. 27a plus 31b 85. आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करताना काय 30 साइन चेंज होईल मायनस 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 31 minus 27 4a minus 4b is equal to 4. Divide by 4. a minus b is equal to 1. This is equation 6. आता कोणाचा विचार करायचा आहे फिफ्थ आणि सिक्सचा. मग काय करू आपण आता दोघांमध्ये काय प्लस बी नाही ते काय मायनस बी. ॲड इक्वेशन फिफ्थ and 6. So a plus b is equal to 3. a minus b is equal to 1. 2a, this will get cancelled. 3 plus 1 4. 2a is equal to 4. Therefore a is equal to 2. Put in equation fifth. So what do we get? 2 plus b. Therefore b is equal to 1. But काय आपला तो 1/x-2 is equal to a and 1/y+3 is equal to b. Therefore 1 this is 2. Now 1/x-2 is equal to 2. 1/y+3 is equal to 1. मग काय आता इथे रेसिप्रोकल काय रेसिप्रोकल घेतल्यावर काय therefore x-2 is equal to 1/2 y+3 is equal to 1. x-2 वरती जाईल 2 काय खाली 1/2. therefore
एक्स इज इक्वल टू 1/2 प्लस 2 1 मायनस 3. एक्सची व्हॅल्यू काय लिहितं 5/2 मायनस 2. 5/2 आणि -2 हे काय आपलं आन्सर आहे. आता मार्किंग स्कीम कशी करणार तुम्ही, यांना काय करणार आपण 1 मार्क आपलं हाफ मार्क, इकडे हाफ मार्क, नंतर ए आणि बी दोघांच्या व्हॅल्यू त्याला हाफ मार्क, त्याच्यानंतर इकडे या दोन्ही व्हॅल्यू काढण्याला 1 मार्क, एकूण किती झाले 3 मार्क्स. या पद्धतीने तुम्ही मार्किंग स्कीम करा. हाफ ए प्लस बी, ए मायनस बी, हाफ मार्क, ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी हाफ मार्क, आणि या दोघांचे मार्क हाफ मार्क मीन्स 1 मार्क, टोटल असे 3 मार्क्स तुम्ही द्यायचे. नाउ विल टेक क्वेश्चन नंबर 4 ऑफ आवर मॉडेल आन्सर. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 years. मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. आता याच्यात काय करायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन फॉर्म करायचं आहे. पण हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी जो आपण क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ टाकला होता, मला म्हणजे पूर्ण खात्री आहे की आपण तो स्वतः सोडवला असेल. जर कोणी जर हा व्हिडिओ क्वेश्चन पेपरचा बघितला नसेल तर आधी क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ बघा, तो स्वतः सॉल्व करा आणि त्याचे आन्सर टॅली करण्यासाठी हा सेकंड व्हिडिओ बघा. स्वतः प्रामाणिकपणे काम करा. बघा, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 years. काय दिलं आता पहिल्यांदा सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष. आपले 2 कॅरेक्टर कोणते या याचे, मनीष आणि सविता. मग काय करू आपण, प्रेझेंट एज दिलेले, लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष X years and present age of Savita Y years. So by first condition we get sum of the present ages of Manish and Savita X plus Y is equal to 31. ऑल्सो बाय सेकंड कंडिशन. आता बघा आपल्याला काय फाइंड देअर प्रेझेंट एजेस घ्यायचे, म्हणून आपण काय केलं, आन्सरच आपण त्याच्यापासून सुरू केलं. मनीष X years, सविता Y years. बाय फर्स्ट कंडिशन सम X plus Y इज इक्वल टू 31. आता बघा बाय सेकंड कंडिशन काय, मनीष एज 3 years ॲगो. काय दिलं आपल्याला पहिल्यांदा 3 years ॲगो. ऑल्सो बाय सेकंड कंडिशन 3 years ॲगो मनीष वाज. आता मनीषचं काय 3 years, आज त्याचं एक्स आहे. 3 years ॲगो काय राहील X - 3. आज तुमचं इयर काय एज काय 15 years. 3 years ॲगो काय 15 - 3. आता इथे नंबर दिलेला नाही, व्हेरिएबल दिलेला आहे, म्हणून आपल्याला काय X - 3 वाज म्हणजे काय इक्वल टू किंवा इज म्हणजे इक्वल टू 4 times काय 4 times द एज ऑफ सविता. मग काय ज्यावेळेस काय होईल, याचं 3 ने कमी होईल तेव्हा सविताचं एज पण काय होईल 3 ने कमी होईल. तुमच्यापेक्षा लहान भावाचं तुमचं जर वय 3 ने कमी झालं, देन युअर एज विल रिड्यूस बाय 3, देन युअर स्मॉलर ब्रदर और सिस्टर एज ऑल्सो रिड्यूस बाय 3. मग इथं काय आता ज्यावेळेस आपल्याला ही कंडिशन दोघांसाठी पण आहे, मनीषचं एज X - 3 होईल तर सविताचं पण काय Y - 3. आणि कंडिशन काय दिलं 4 times. वाजच्या नंतर इक्वल टूची साईन आणि हे 4 times द एज ऑफ सविता. आता हे सेकंड इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म करायचं काय X - 3 4Y - 12. देअरफॉर X हा इकडे घेऊ -4Y - 12 हा काय +3 -3 तिकडे आता नको +3. सो X - 4Y मागच्या म्हणजे 2020ला बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे.
हे झालं इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं. सॉल्व इक्वेशन 1 आणि 2 कसं येईल मग आता बघा. इथं काय करू आपण x + 4y आणि हे काय x - 4y, x इलिमिनेट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. therefore x + y is equal to 31 मायनस साइन चेंज होईल. -4y चा करू +4y, x - x 0, y + 4y 5y, 31 40, y is equal to 40/5 8. आता हे कशात ठेवायचं तुम्ही पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1 काय मग आता x + 8 is equal to 31. therefore 31 - 8 23. मग काय आता therefore मनीष present age 23 years and Savita's present age is equal to 8 years. या पद्धतीने आपलं आन्सर येईल 23 आणि 8. हे आता याला मार्किंग स्कीम ठरवायची आपल्याला. पहिल्यांदा काय मार्किंग स्कीम हे कन्सिडरेशनला हाफ मार्क, त्याच्यानंतर फर्स्ट इक्वेशन फॉर्म केलं त्याला हाफ मार्क, त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन फर्स्ट इक्वेशन फॉर्म केलं त्याला हाफ मार्क, सेकंड फॉर्म केलं त्याला इथे हाफ मार्क, त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू काढतोय त्याला किती हाफ मार्क, त्याच्यानंतर ते झाले 1 2 इथे वायची एक्सची व्हॅल्यू काढली त्याला हाफ मार्क. त्याच्यानंतर बघा x + y याला हाफ आणि हाफ, त्याच्यानंतर बघा हा 1 2 3 अँड हाफ, नंतर 1 मार्क समजा इथे द्या. असे एकूण काय करायचं मी 4 मार्कमध्ये हाफ हाफ. आन्सरला 1 मार्क द्यायचा आहे, म्हणजे 2 तुम्ही ते समोरासमोर लिहिले असेल तर 1च मार्क लिहा, मी सेपरेट काढले असेल तर हाफ हाफ. 1 2 3 अँड धिस इज 4. आणि हे मार्क टोटल मार्क मला नक्कीच कळवा. तुम्ही आपली ही टेस्ट एन्जॉय केली असेल, आन्सर्ससुद्धा एन्जॉय करा. आणि आपण यूट्यूबवर घेतलेला हा एक नवीनच उपक्रम आहे. ही टेस्ट घेताना मला पण टेन्शन आलं होतं की विद्यार्थ्यांना टेस्ट कसे द्यायचे, त्यांचे पेपर कसे चेक करायचे. पण हा मी एक केलेला प्रयत्न आहे, त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपले मार्क मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. धन्यवाद.